हॅलो मित्रांनो, DMI मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 9वीच्या भूगोल विषयातील अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक धडा शिकणार आहोत, तो म्हणजे धडा 4 चा बाह्य प्रक्रिया भाग 2। मागच्या भागात आपण भूमीच्या रूपांतरास कारणीभूत ठरणाऱ्या बाह्य प्रक्रियेतील झीज आणि वहनाबद्दल माहिती घेतली होती। आजच्या या भागात आपण नद्यांचे कार्य, हिमनदीचे कार्य, वारे, सागरी लोह आणि भूजल यांसारख्या नैसर्गिक घटकांमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर कशी उलथापालथ होते आणि निरनिराळे भूरूपे कशी तयार होतात हे अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत। चला तर मग पुस्तक सोबत घ्या, पेन तयार ठेवा आणि माझ्यासोबत या भौगोलिक प्रवासाला सुरुवात करा। बाह्य प्रक्रिया। खनन अपक्षरण कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यतः झीज होते, हे आपण मागील पाठात शिकलो। अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो। कारकांची गती कमी झाल्यावर त्याचे संचयन होते। या पद्धतीने वाहते पाणी, नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके अपक्षरण, वहन व संचयनाचे कार्य करतात। या कारकांमुळे भूपृष्ठात सतत बदल घडून येतात व नवनवीन भूरूपे तयार होतात। यातील काही भूरूपांची माहिती आपण या पाठात घेऊया। नदीचे कार्य व भूरूपे सांगा पाहू। ओहोळ, ओढा, नाला, नदी यांत तुम्ही कसा फरक कराल? नदी म्हणजे काय? भौगोलिक स्पष्टीकरण। नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतःचा मार्ग आखत जातो। याला जलप्रवाह म्हणतात। असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते। भूप्रदेशाचा उतार, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकांवर नदीचे खनन, वहन व संचयन कार्य अवलंबून असते। नदीचे खनन कार्य। नदीचा उगम समुद्रसपाटीपासून खूप उंचावर होतो। येथे नदी खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते। नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यांमुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते। यामुळे घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा इत्यादी भूरूपे तयार होतात। नदीचे वहन व संचयन कार्य। नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते। पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन या ठिकाणी होते। त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात। मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो व नदीची वहन क्षमता कमी झाल्यामुळे ती संथपणे वाहू लागते। लहानशा अडथळ्यांना देखील वळणे, नागमोडी घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो। नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र खूप रुंद होते आणि तिचा वेग खूपच कमी होतो। नदीतला गाळ तिच्या पात्रात व काठावरील प्रदेशात साठतो। नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी नदीची लांबी, पाण्याचे प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण आणि भूपृष्ठाचा व नदीचा उतार इत्यादी घटक आवश्यक असतात। अशा प्रकारे गाळाचे संचयन झाल्यामुळे नदीपात्राच्या आजूबाजूस पूरतट, पूर मैदाने तर मुखाकडील भागात त्रिभुज प्रदेश इत्यादी भूरूपे तयार होतात। आकृती 4.1 पहा। शिक्षकांच्या मदतीने घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा, पंखाकृती मैदान, नदीचे नागमोडी वळण, पूरतट, पूर मैदाने व त्रिभुज प्रदेश ही भूरूपे कशी तयार होत असावीत ते समजून घ्या। पहा बरे जमते का? नदीच्या कार्यामुळे तयार झालेल्या काही भूरूपांची छायाचित्रे दिली आहेत, ती पहा। ती भूरूपे नदीच्या कोणत्या कार्यामुळे तयार झाली असावीत ते छायाचित्रांखालील चौकटींत लिहा। दिलेल्या छायाचित्रांमधील भूरूपे नदीच्या कोणत्या कार्यामुळे खनन, वहन किंवा निक्षेपण तयार होतात ते खालीलप्रमाणे चौकटीत लिहायचे आहे। पंखकृती मैदान, निक्षेपण किंवा संचयन, पूरतट व पूरम मैदान, निक्षेपण किंवा संचयन, व्ही आकाराची दरी, खनन किंवा झीज, त्रिभुज प्रदेश, निक्षेपण किंवा संचयन। जरा विचार करा, कोकणच्या किनारपट्टीवर अनेक खाड्या आहेत, पण त्रिभुज प्रदेश नाही असे का? याचे कारण, कोकण किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश डेल्टा न आढळता खाड्या, क्रीक स्पॉन एस्च्युअरीज निर्माण होण्यामागे मुख्य भौगोलिक कारणे खालीलप्रमाणे आहेत। नद्यांची कमी लांबी। कोकणातील नद्या सह्याद्री पर्वतावरून उगम पावून पश्चिम वाहिनी होऊन अरबी समुद्रास मिळतात। या नद्यांची लांबी फार कमी, अल्प असते। नद्यांचा तीव्र उतार व वेग। सह्याद्रीचा उतार तीव्र असल्यामुळे या नद्या वेगाने वाहतात। नद्यांचा वेग जास्त असल्याने त्या प्रवाहात मोठा गाळ साचवून ठेवू शकत नाहीत। गाळाचा अभाव। त्रिभुज प्रदेश तयार होण्यासाठी नद्यांनी मोठ्या प्रमाणावर गाळ आणून तो मुखाशी साचवणे आवश्यक असते, परंतु कोकणातील नद्या लहान आणि वेगवान असल्यामुळे त्या गाळ साचवू देत नाहीत। समुद्राची भरती ओहोटी। अरबी समुद्रात येणाऱ्या भरती ओहोटीच्या प्रवाहामुळे नद्यांच्या पाण्याचा निचरा वेगाने होतो आणि नद्यांचे मुख रुंद होऊन त्रिभुज प्रदेशाऐवजी खाड्या तयार होतात। शोधा पाहू। नदीच्या नागमोडी वळणाजवळ एखादे सरोवर असते का?
त्याची माहिती मिळवा. होय, नदीच्या नागमोडी वळणाजवळ सरोवर असते. अशा सरोवराला नागमोडी सरोवर किंवा घोडसिंध सरोवरे, ऑक्सबो लेक असे म्हटले जाते. या सरोवराची सविस्तर माहिती. निर्मिती कशी होते? जेव्हा एखादी नदी मैदानी प्रदेशातून वाहते तेव्हा ती अतिशय मंद गतीने आणि नागमोडी वळणे, मिॲन्डर्स घेऊन वाहते. पाण्याचा सततचा प्रवाह वळणाच्या बाहेरील बाजूला धूप इरोजन करतो आणि आतील बाजूस गाळाची निक्षेपण, डिपोझिशन क्रिया घडवून आणतो. विलगीकरण. काळ ओढवल्याप्रमाणे नदीच्या पाण्याचा प्रवाह वळणाच्या बाहेरील भागावर जास्त जोर देतो, ज्यामुळे ती वळणे अधिक तीव्र होत जातात. एका विशिष्ट टप्प्यावर पुराच्या वेळी किंवा पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे नदी हे नागमोडी वळण सोडून थेट पुढे निघून जाते आणि वळणाचा तो भाग मुख्य प्रवाहापासून तुटून वेगळा होतो. सरोवराचे स्वरूप. मुख्य प्रवाहापासून तुटलेला हा पाण्याचा भाग घोड्याच्या नालेसारखा किंवा चंद्रकोरीच्या आकाराचा दिसतो. याच बंदिस्त जलस्रोताला नागमोडी सरोवर, ऑक्सबो लेक किंवा घोडसिंध सरोवर म्हणतात. हिमनदीचे कार्य व भूरूपे. ज्या प्रदेशात तापमान गोठणबिंदूच्या खाली असते अशा प्रदेशात हिमस्वरूपात वृष्टी होते. हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमथर तयार होतो. हिमाच्या प्रचंड वजनामुळे हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतो. दाब व घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमिनीलगत असलेले बर्फ वितळू लागते आणि हिमनदी अतिशय संथपणे उताराच्या दिशेने सरकू लागते. नदीप्रमाणेच हिमनदी देखील खनन, वहन व संचयनाचे कार्य करत असते. हिमनदीचे खनन कार्य वेग कमी असला तरी बर्फाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे हिमनदी आपल्या तळाचे व काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते. हिमनदीच्या खनन कार्यातून हिमगवर, शुक्कुट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोंबती दरी व मेषशिला ही भूरूपे तयार होतात. हिमनदीचे वहन व संचयन कार्य. हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोड म्हणतात. हिमोडाचे संचयनाच्या स्थानानुसार भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्य हिमोड व अंत्य हिमोड असे 4 प्रकार होतात. आकृती 4.2 व ब चे निरीक्षण करा. हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी, हिमोडकटक इत्यादी भूरूपे तयार होतात. हिमनदीच्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांची माहिती शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. माहीत आहे का तुम्हाला? हिमनदी प्रतिदिवशी 1 सेमी ते 1 मीटरपर्यंत वेगवेगळ्या वेगाने पुढे सरकत असते. ग्रीनलंडमधील जाकोबशावन ही हिमनदी जगातील वेगवान हिमनद्यांपैकी एक असून ती प्रतिदिवशी 46 मीटर्स वेगाने वाहते. पहा, बरे जमते का? पुढील छायाचित्रात हिमनदीची काही भूरूपे दाखवली आहेत. ती पाहून त्यांच्याखालील चौकटींत ती भूरूपे कोणत्या कार्यामुळे तयार झाली असावीत ते लिहा. सांगा पाहू. भारतात हिमनदीचे कार्य कोठे पाहायला मिळेल? उत्तर. भारतात हिमनदीचे कार्य प्रामुख्याने उन्नत हिमालयीन पर्वतरांगांमध्ये, उदा. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम राज्ये पाहायला मिळते. या प्रदेशांत जास्त उंचीवर तापमान गोठण्याच्या खाली असल्यामुळे हिमनद्यांची निर्मिती होते आणि त्यांच्यामार्फत धूप, वहन व संचयन कार्य घडते. कोणत्या नैसर्गिक प्रदेशात हिमनदीचे कार्य समुद्रसपाटीला पाहायला मिळेल? उत्तर. ध्रुवीय प्रदेशात, उदा. अंटार्क्टिका, ग्रीनलँड आणि आर्क्टिक परिसरातील उच्च अक्षांश प्रदेश हिमनदीचे कार्य अगदी समुद्रसपाटीला पाहायला मिळते, कारण तिथे तीव्र थंडीमुळे हिमनद्या किंवा हिमनद्यांचे किनारे थेट समुद्रापर्यंत येऊन पोहोचतात. जरा डोके चालवा. नदीचे पाणी ज्याप्रमाणे वाहताना दिसते तशी हिमनदी वाहताना दिसेल का? उत्तर. नाही. नदीचे पाणी ज्याप्रमाणे वेगाने वाहताना दिसते तशी हिमनदी वाहताना दिसत नाही. यामागील कारणे खालीलप्रमाणे आहेत. पाण्याचा घन अवस्था. हिमनदी ही पाण्याचा प्रवाह नसून पांढऱ्या बर्फाचा प्रचंड ढीग किंवा घनीभूत स्वरूपात असते. अतिशय मंद गती. हिमनदी ही अतिशय मंद गतीने गुरुत्वाकर्षणामुळे उताराच्या दिशेने सरकत असते. तिचा वेग इतका कमी असतो की ती एका दिवसात काही सेंटीमीटर किंवा मीटर एवढेच अंतर पार करते. त्यामुळे ती डोळ्यांना जागेवर स्थिर असल्यासारख्याच भासते. आकार. ती पाण्याच्या प्रवाहासारखी पातळ नसून एका महाकाय बर्फाच्या थरासारखी पुढे सरकते. वाऱ्याचे कार्य व भूरूपे. हवेच्या हालचालीस वारा म्हणतात हे तुम्ही यापूर्वी शिकला आहात. वारा हे वायुरूप बाह्यकारक आहे. वाऱ्याचे खनन, वहन व संचयन कार्य मुख्यतः वाळवंटी व कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त प्रभावीपणे आढळते. या प्रदेशात कायिक विदारण जास्त प्रमाणात असल्याने खडकांचा भुगा व वाळू मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. येथे वाऱ्याच्या वहन कार्यात अडथळा कमी असतो. वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचे वहन होत असते. वाळूचे कण खूप दूरपर्यंत वाहून नेले जातात व ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो अशा ठिकाणी वाळूचे संचयन होते. अशा प्रकारे वारा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतो. वाऱ्याचे खनन कार्य. वारा आपल्याबरोबर लहान मोठ्या आकाराचे वाळूचे कण, दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो. वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर हे पदार्थ घासल्याने किंवा आपटल्याने खडकांचे खनन घडून येते. यातून भूछत्र खडक, अपक्षरण खळगे, यारदांग
इत्यादी भूरूपे तयार होतात. आकृती 4.3 पहा. वाऱ्याचे संचयन कार्य. वाऱ्याबरोबर वाहणारे वाळूचे कण निरनिराळ्या आकारमानाचे असतात. यातील सूक्ष्म कण खूप दूर अंतरापर्यंत वाहून नेले जातात व तुलनेने मोठे व जड कण कमी अंतरापर्यंत वाहून नेले जातात. वाळवंटी किंवा कमी पावसाच्या प्रदेशात या वाळूचे संचयन होते, त्यामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण भूरूपांची निर्मिती होते. वाळूच्या टेकड्या, बारखाण, सैफ, उर्मी चिन्हे, लोयस मैदान इत्यादी भूरूपे वाऱ्याच्या संचयन कार्यातून निर्माण होतात. वाऱ्याच्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांची माहिती शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. पहा बरे जमते का? वाऱ्याच्या कार्यामुळे तयार होणाऱ्या भूरूपांची काही छायाचित्रे पुढे दिली आहेत. ती पाहून त्या छायाचित्रांखालील चौकटींत ती भूरूपे खनन व संचयन यांपैकी कोणत्या कार्यातून निर्माण झाली असावीत ते लिहा. शोधा पाहू. प्रश्न. दख्खनच्या पठारावर भूछत्र खडक कोणत्या प्रदेशात आढळेल? उत्तर. दख्खनच्या पठारावर भूछत्र खडक प्रामुख्याने कोरड्या, शुष्क किंवा अर्धशुष्क ॲरिड और सेमी ॲरिड प्रदेशांत, तसेच वाऱ्याची धूप मोठ्या प्रमाणावर होते अशा वाळवंटी किंवा पर्जन्यछायेच्या प्रदेशांत आढळतात. महाराष्ट्रात अहमदनगर, सातारा किंवा सोलापूर यांसारख्या पर्जन्यछायेच्या प्रदेशांतील काही भागांत वाऱ्याच्या कार्यामुळे तयार झालेले भूछत्र खडक पाहायला मिळू शकतात. प्रश्न. समुद्रकिनारी वाऱ्याचे कार्य आढळते का? त्यामुळे तेथे कोणती भूरूपे तयार होत असतील? उत्तर. होय, समुद्रकिनारी वाऱ्याचे कार्य प्रकर्षाने आढळते. किनाऱ्यावरील मोकळी वाळू वाऱ्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते. तयार होणारी भूरूपे वालुकागिरी, सँड ड्यून्स, वाऱ्याने उडवून आणलेली वाळू एका ठिकाणी साचून तयार झालेले ढीग, किनारी वाळूचे दांड, बीचेस, पॉन्ड, सँडबार्स, वाऱ्याच्या व लाटांच्या संचयन कार्यामुळे किनाऱ्यालगत तयार होणारे वाळूचे पट्टे, रोधक बेटे, बॅरियर आयलँड्स आणि ढिगारयुक्त प्रदेश. खालील आकृत्या कोणत्या भूरूपांशी संबंधित आहेत ते लिहा. या आकृत्यांमध्ये खनन झालेला व अवशिष्ट भाग असल्यास रंगवा. सागरी लाटांचे कार्य व भूरूपे. सागरकिनारी प्रदेशात सागरी लाटा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतात. वारा, भरती, ओहोटी यांमुळे सागरजलाची हालचाल होते, त्यामुळे लाटा किनाऱ्याकडे येतात. किनाऱ्यावरील खडकांच्या भागात या लाटांच्या माऱ्यामुळे खनन घडून येते. पुळणीसारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन केले जाते. सागरी लाटांचे खनन कार्य. लाटा किनाऱ्यावर येऊन फुटल्यानंतर पाणी तसेच त्याबरोबर वाहून आलेले दगड, गोटे, रेती, वाळू इत्यादी पदार्थ जोराने किनाऱ्यावर आपटतात, त्यामुळे किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या द्राविक व रासायनिक क्रियेमुळे देखील किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या या खनन कार्यातून तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ इत्यादी भूरूपे निर्माण होतात. आकृती 4.4 पहा. सागरी लाटांचे संचयन कार्य. किनाऱ्याची झीज झाल्यामुळे सुटे झालेले पदार्थ सागर तळावर साठतात. भरती ओहोटीमुळे या पदार्थांची किनाऱ्याकडे व परत सागराकडे हालचाल सुरू असते. यामुळे हे पदार्थ एकमेकांवर आपटून बारीक होतात. अशा पदार्थांचे संचयन लाटांचा प्रभाव कमी असलेल्या किनारी भागात होते. सागरी लाटांच्या या संचयन कार्यातून पुळण, वाळूचा दांडा, खाजण इत्यादी भूरूपे तयार होतात. लाटांच्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांची माहिती शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. पहा बरे जमते का? 1. सागरी लाटांच्या कार्यामुळे तयार होणाऱ्या काही भूरूपांची छायाचित्रे पुढे दिली आहेत ती पहा व ती भूरूपे सागरी लाटांच्या खनन व संचयन यांपैकी कोणत्या कार्यामुळे तयार झाली असावीत ते छायाचित्रांखालील चौकटींत लिहा. 2. छायाचित्रांत दाखवलेली सागरी लाटांपासून तयार झालेली कोणती भूरूपे कोकणच्या किनारपट्टीवर पाहायला मिळतात याची माहिती आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा. भूजलाचे कार्य व भूरूपे. जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून अथवा खडकातील भेगांमधून भूपृष्ठाखाली जाते. हे पाणी अछिद्र खडकाच्या थरापर्यंत जाऊन तेथे साठते. असे साठलेले पाणी म्हणजे भूजल. खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात व ती भूजलाबरोबर वाहत जातात. हे भूजलाचे खनन कार्य होय. भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास त्यातील विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचे संचयन होते. अशा प्रकारे भूजलाचे खनन, वहन व संचयन कार्य होत असते. भूजलाच्या या कार्यामुळे विलयविवर, चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ इत्यादी भूरूपे तयार होतात. भूजल पातळी. भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला भूजल पातळी असे म्हणतात. ऋतुमान, खडकांची सच्छिद्रता, पर्जन्य प्रमाण इत्यादी घटकांनुसार भूजल पातळीत बदल होतो. पावसाळ्यात भूजल पातळी भूपृष्ठाजवळ असते तर उन्हाळ्यात ती खोल असते. शोधा पाहू. प्रश्न. महाराष्ट्रात चुनखडीच्या गुहा व लवणस्तंभ कोठे आढळतात ते शोधा. उत्तर.
महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड परिसरामध्ये तसेच कोकण आणि काही इतर भागांत जसे की बोरिवलीचे कान्हेरी लेण्यांच्या आसपासचे क्षेत्र किंवा चुनखडीयुक्त पाषाण प्रदेश, चुनखडीच्या गुहा व लवणस्तंभ, स्टॅलेक्टाइट्स आणि स्टॅलेग्माइट्स आढळतात. प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील निळू फुले, जलतरण, तलावाजवळ किंवा हरिश्चंद्रगडावरील नाणेघाट व कोकणकडा परिसरात अशा प्रकारच्या रचना पाहायला मिळतात. प्रश्न: चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कार्स्ट असे का म्हणतात? उत्तर: स्लोव्हेनिया देशातील क्रास किंवा कार्स्ट या चुनखडीच्या भूमीच्या प्रदेशावरून या विशिष्ट भूरूपांना कार्स्ट हे नाव पडले आहे. या प्रदेशात चुनखडीचे खडक पाण्यामुळे विरघळतात, ज्यामुळे तेथे गुहा, विवरं, सिंकहोल्स आणि लवणस्तंभ यांसारखी विशिष्ट भूरूपे तयार होतात. अशा प्रकारची भूरूपे जगातील ज्या ज्या प्रदेशात आढळतात त्या सर्व प्रदेशांना कार्स्ट प्रदेश असे म्हटले जाते. पहा बरं, जमते का? भूजलाच्या कार्यामुळे तयार झालेल्या काही भूरूपांची छायाचित्रे पुढे दिली आहेत, ती पहा. ही भूरूपे भूजलाच्या खनन, संचयन यांपैकी कोणत्या कार्यामुळे तयार असावीत ते त्या छायाचित्रांखालील चौकटींत लिहा. 1. विलय विवर. उत्तर: खनन. 2. अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ व गुहा. उत्तर: संचयन. जरा विचार करा. वारा, नदी व हिमनदी यांच्यापैकी कोणत्या कारकाची गतिजन्य ऊर्जा अधिक असेल? उत्तर: वारा, नदी व हिमनदी या भूपृष्ठावरील बाह्य प्रक्रियांच्या कारकांपैकी हिमनदीची ग्लेशियर गतिजन्य ऊर्जा सर्वांत अधिक असते. कारणे: वस्तुमान आणि आकार. हिमनदी ही अवाढव्य बर्फाची रास असते. पाण्याचे घनफूट वजन आणि हवेच्या तुलनेत बर्फाचे वस्तुमान खूप जास्त असते. भौतिकशास्त्रानुसार गतिजन्य ऊर्जा ही वस्तुमानावर m आणि वेगावर अवलंबून असते. जरी हिमनदीचा वेग अत्यंत मंद असला तरी तिचे प्रचंड वस्तुमान तिच्या गतिजन्य ऊर्जेला, भार आणि शरणशक्तीला खूप मोठे ठरवते. नदीचा वेग वाऱ्यापेक्षा जास्त आणि हिमनदीपेक्षाही जास्त असू शकतो, परंतु पाण्याचे वस्तुमान हिमनदी इतके प्रचंड नसते. त्यामुळे त्याची एकूण गतिजन्य ऊर्जा हिमनदीच्या तुलनेत कमी असते. वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो, परंतु हवेचे वस्तुमान आणि घनता अत्यंत कमी असते. त्यामुळे वाऱ्याची गतिजन्य ऊर्जा या तिन्हींमध्ये सर्वांत कमी असते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बाह्य प्रक्रिया भाग 2 या पात्राचा अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत अभ्यास केला. मला खात्री आहे की तुम्हाला हा धडा अगदी छान समजला असेल. पण थांबा, आपला हा भूगोलाचा प्रवास इथेच थांबत नाहीये. आपल्या वातावरणात पाऊस कसा पडतो, पाऊस, हिम आणि दव यामागचे नेमके विज्ञान काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक धडा घेऊन. धडा 5: वृष्टी. त्यामुळे पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. तो सगळ्यात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या 9वीच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अभ्यास करत राहा, हसत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.